नमस्कार मित्रांनो, सोनहिरा केसरीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये टोटल 24 गट पळाले. माझ्याकडून 25 झालं. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. 24 गटामध्ये कोणकोणते बैल जे आहेत ते सेमीसाठी पात्र झालेत. चला बघूया. गट क्रमांक 1चा निकाल. 1मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी कमलापूरकरांचा शंभू पळाला आणि त्याच्यासोबत आपल्याला कारवेकरांची बुलेट पळताना दिसली. ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सोनहिऱ्याच्या 2 नंबर गटाचा निकाल आहे. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी राजगड वेल्ला यांचा बागड पळाला आणि त्याच्यासोबत थारचा मानकरी श्रीनाथ केसरीचा 2 नंबरचा मानकरी थारचा रुद्रा पळाला. सुंदर अशी गाडी बबलू ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी कोरेगावकरांचा भवानी पळाला आणि त्याच्यासोबत समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11 पळाला. ही गाडी बहिया ड्रायव्हर वाटेगावकरांनी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी योगीराज पळाला आणि त्याच्यासोबत लिमचा सर्जा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 5चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी कर्जतकरांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला. झिंगा आणि मल्हारची गाडी सेमीसाठी पात्र प्रतीक ड्रायव्हर यांनी केली. गट क्रमांक 6चा निकाल. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी हिरो पळाला आणि त्याच्यासोबत खंबाळेकरांचा शंभू पळाला. ही गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 7चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी रायफल आणि अर्जुन ही गाडी पळाली आणि या गटामध्ये गट क्रमांक 7मध्ये द्वारलीचा हरण्या आणि त्याच्यासोबत घरणिकेकरांचा राजा ही गाडी पब्लिकनं पळाली. परंतु तोंडाला थोडंसा ही गाडी हारली. तोंडाला थोडासा निकाल या गाडीने घेतलेला आहे रायफल आणि अर्जुननं. ठीक आहे, 1-2 पराभवाने त्यांची कहाणी संपत नाही. ते टॉपचे नंदी आहेत आणि टॉपचेच राहतील. गट क्रमांक 8चा निकाल. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी रेटरेकरांचा सावकार पळाला आणि त्याच्यासोबत कारवेकरांचा शुगर पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी तडसरकरांचा महाराज पळाला आणि त्याच्यासोबत मथुर पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. हा मथुर वेगळा आहे मित्रांनो. गट क्रमांक 10चा निकाल. तास क्रमांक 7वरून धावलेली गाडी महाचोलीकरांचा शंकर पळाला आणि त्याच्यासोबत एक शिंगी बादल पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. एक मिनटं. गट क्रमांक 11चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी रामापूर देवराष्ट्रेकरांचा वजीर पळाला आणि त्याच्यासोबत कुंडलकरांचा महाराज पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 12चा निकाल. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी पनवेलकरांचा महिब्या पळाला आणि त्याच्यासोबत शाहीर पळाला. गाडी विवेक ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी आसनगावकरांचा घरचा साज पळाला. सुंदर आणि चेंडू ही गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 14चा निकाल. तास क्रमांक 1वरून धावलेली गाडी फाजिल पळाला बोरगावकरांचा आणि त्याच्यासोबत आर्डेकरांचा राणा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 15चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी बलमा पळाला आणि त्याच्यासोबत भूमेवाडीकरांचा लक्ष पळाला. गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 16चा निकाल. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी ईश्वरपूरकरांचा सरदार पळाला आणि त्याच्यासोबत भाटशिरगावकरांचा जिगर पळाला. गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 17मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. बकासूर आणि बबलू चाचा यांचा नंदी जो आहे तो हारलेला आहे गट क्रमांक 17मध्ये आणि त्या गाडीला हरवणारी जोडी आहे. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी युवराज पळाला आणि त्याच्यासोबत लेंगरेचा सर्जा पळाला. गाडीवरती ड्रायव्हर होते लहवा ड्रायव्हर. गट क्रमांक 18मध्ये सामना झाला. त्या सामन्यामध्ये तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी देवा आणि आदेश ही गाडी सेमीसाठी पात्र आणि तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी सोन्या शेठ आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र. दोन्ही गाड्यांना सामना निकाल. गट क्रमांक 19चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी MM नाना पेठ यांचा राजा पळाला आणि त्याच्यासोबत माऊली पळाला. सुंदर अशी गाडी अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी सेमीसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानात 20 नंबर गटाचा निकाल आहे. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी लक्षा पळाला आणि त्याच्यासोबत सदाशेठ पळाला. या गटामध्ये रोमन जो आहे तो दादा सरकार यांचा त्याचा पराभव झालेला आहे. त्याच्यासोबत एक नंदी आहे त्याचा सुद्धा पराभव झालेला आहे. म्हणजे दोघं हरणे आणि रोमनच्या गटाला पराभव झालेला आहे. गट क्रमांक 21चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी कोकण केसरी कारगिल पळाला आणि त्याच्यासोबत इस्लामपूरकरांचा पाखऱ्या पळाला. सेमीसाठी पात्र गाडी. गट क्रमांक 22चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी ओपनच्या मैदानात आदत पळाला. सागर शेठ कटरे आनंद पॉवर प्लस कराड यांचा आदत
बाजा पळाला आणि त्याच्यासोबत शिरटेकरांचा फुलचंद पळाला. गाडी संतू ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 23चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी जीवा आणि देवा गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 24चा निकाल 24मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी शंभू आणि शूटरची गाडी सेमीसाठी पात्र. आणि गुरसाळेच्या मैदानामध्ये गट क्रमांक 1 मध्ये निकाल घेतलाय मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांच्या भुंग्याने. भुंगा गट पास झालाय बरं का. आणि त्याच्यासोबत घरचा साथ पळाला आदतमधला. त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.